नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय. स्टॉक निवडताना कोणते महत्त्वाचे आकडे पाहिले पाहिजे आणि एखादा शेअर खरंच स्ट्रॉंग आहे का हे कसं ओळखायचं ते पण आपण या व्हिडिओत पाहूया. यातील मेन मुद्दे आहेत फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय, फंडामेंटल ॲनालिसिस आपण का करतो, मार्केट कॅप म्हणजे काय, स्टॉकचा PE म्हणजे काय, बुक व्हॅल्यू म्हणजे काय, ROC म्हणजे काय, फेस व्हॅल्यू म्हणजे काय आणि इंडस्ट्री PE म्हणजे काय. तसेच आपण OPM म्हणजेच काय ते पण पाहूया. तर पहिला पॉईंट आहे फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय. फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे एखाद्या कंपनीची आर्थिक स्थिती, बिझनेस मॉडेल, मॅनेजमेंट, स्पर्धा, सेक्टर ग्रोथ आणि फ्युचर प्लॅन्स यांचा सखोल अभ्यास करणे. हे ॲनालिसिस दोन प्रकारात होते. पहिले म्हणजे क्वांटिटेटिव्ह, म्हणजे ते फक्त आकड्यांवर आधारित असते, म्हणजेच फायनान्शियल रेशिओ, बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट. आणि दुसरी म्हणजे क्वालिटेटिव्ह, म्हणजेच गुणात्मक, म्हणजे प्रत्येक कंपनीचे ब्रँड व्हॅल्यू, ट्रस्ट मॅनेजमेंटचे विजन, प्रोडक्ट ट्रेड. फंडामेंटल ॲनालिसिस आपण का करतो, तर चुकीचा शेअर घेतला तर पैसे अडकतात, म्हणून आपण फंडामेंटल्स ॲनालिसिस करतो. फंडामेंटल्स चांगले असतील तर शेअरचा भाव दीर्घकाळ नक्की वाढतो. गुंतवणूक 5 ते 10 वर्षासाठी करत असाल तर स्ट्रॉंग कंपनी शोधणे महत्त्वाचे असते. आपले ध्येय असते व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, म्हणजे शेअर स्वस्तात घेतो आणि भाव वाढल्यावर जास्त प्रॉफिट मिळाल्यावर कमवतो. आता आपण बघूया मार्केट कॅप म्हणजे काय. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे शेअरची किंमत इंटू एकूण शेअर. आता समजा जर कंपनीच्या एका शेअरची किंमत 100 रुपये आहे आणि 1 कोटी शेअर आहे तर मार्केट कॅप 100 कोटी झाली. मार्केट कॅपवरून कंपनी स्मॉल कॅप आहे की मिड कॅप की लार्ज कॅप आहे हे आपण ठरवू शकतो. स्मॉल कॅप म्हणजे 0 ते 5,000 करोडपर्यंत जे कंपन्या असतात, म्हणजे ज्यांचं मार्केट कॅप असतं ते स्मॉल कॅप म्हणतात, किंवा त्यांना काही लोक पेनी स्टॉक पण म्हणतात. पेनी स्टॉक पण याच कॅटेगरीत येतात, म्हणजे ते 5 करोड, 50 करोड, 300 करोड, 800 करोड असे कंपन्या असतात. मिड कॅप म्हणजे काय, 5,000 करोड ते 20,000 करोड ज्यांचं मार्केट कॅप आहे त्यांना मिड कॅप म्हणतात. आणि लार्ज कॅपमध्ये 20,000 करोडपेक्षा जास्त, तर लार्ज कॅपमध्ये रिलायन्स, HDFC, ICICI बँक यांसारखे मोठे बँक्स येतात किंवा सेक्टर येतात. आता आपण बघूया स्टॉक PE म्हणजे काय. PE म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशिओ, स्टॉक प्राईस अपॉन EPS. म्हणजे जर PE 25 आहे, म्हणजे तुम्ही त्या कंपनीचा 1 रुपयाच्या कमाईसाठी 25 रुपये आधीच देता. मला थोडक्यात समजावतो, जर PE जास्त असेल तर महाग शेअर आणि जर PE कमी असेल तर स्वस्त शेअर. म्हणून PE हे शेअर महाग आहे की स्वस्त आहे. त्याचवेळी उद्योग क्षेत्राचे इंडस्ट्री PE पण बघणं आवश्यक आहे. तर आपण एकूण मालमत्ता, एकूण शेअर, जर बुक व्हॅल्यू 50 रुपये आणि शेअर 30 ला तर शेअर स्वस्त आहे. हे एकमेव बाउंडेड नाही, बाकीचे पॅरामीटर्स
त्या सेक्टरची सरासरी पी रेशिओ. जर IT सेक्टरचा पी 10 आहे आणि TCSचा पी जर 28 आहे, म्हणजेच IT सेक्टरचा पी 10 आहे आणि जर TCSचा पी 28 जर आहे तर TCSचा पी ओव्हर व्हॅल्यूड आहे. म्हणजेच आपल्याला तो पी कमी होण्याची वाट बघायला पाहिजे. मग आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी परफेक्ट व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट स्टॉक म्हणून आपण ठरवू शकतो. आता आपण बघूया EPS म्हणजे काय. EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. अर्निंग पर शेअर जर वाढत असेल तर आपण समजू शकतो की त्या कंपनीची कमाई वाढत आहे. पी रेशिओ काढताना पण अर्निंग पर शेअर आपला वापरला जातो. आता आपण पाहूया OPM म्हणजे काय. OPM म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. एका कंपनीचं एकूण उत्पन्न किती आहे, ती रेव्हेन्यू आता जर समजा 100 कोटी आहे तर तिचा ऑपरेटिंग प्रॉफिट बरोबर 20 कोटी. हायर OPM असेल तर चांगली मॅनेजमेंट आणि खर्चावर नियंत्रण करते हे आपण समजू शकतो. आज आपण पाहिलं की स्टॉक गुंतवणूक करताना कोणते बेसिक फंडामेंटल समजून घेतले पाहिजे. फक्त शेअर बघून खरेदी करून कंपनी मजबूत आहे का हे आणि त्यांचे आकडे पाहायला पाहिजे. पी रेशिओ, ROE, ROC, PS, OPM हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. जर तुम्हाला ही माहिती समजून घेतली तर तुम्ही गुंतवणूकमध्ये कधीच चुका करू शकत नाही. जर तुम्ही पार्ट 1, पार्ट 2 बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पार्ट 3 इझी समजेल. जर तुम्हाला स्वतःची रिसर्च करायची असेल तर तुम्ही Screener.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कोणताही स्टॉक घालून असेच त्याचे रिसर्च करू शकता. जसे की मार्केट कॅप, EPS, OPM हे सर्व, प्रमोटर होल्डिंग्स, DII काय करत आहे, FII काय करत आहे, हे Screener.com वर तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये उपलब्ध होईल. हे सर्व बघत असताना तुम्ही त्या कंपनीचा दर क्वार्टरली रिझल्ट नक्की बघा आणि इयरली रिझल्ट पण बघायला विसरू नका. म्हणजेच कंपनीने एका वर्षात काय केले, कंपनीने एका वर्षात पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट केले, कंपनीचा फ्युचर प्लॅन काय आहे, हे सर्व तुम्हाला त्या प्लॅनमध्ये दिसू शकतो. त्यावरून आपल्याला समजेल की कंपनी आपल्याला प्रॉफिट नक्की देईल की नाही.